नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज होती गुरुपौर्णिमा. मी माझ्या साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमा कशी साजरी केली, सेवा काय केली ना, त्या संदर्भातली माहिती किंवा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. सत्यनारायण ना मी रात्रीच करून ठेवलं होतं, म्हणजेच आदल्या दिवशी. कारण ना मला माहिती होतं की दुसऱ्या दिवशी माझ्याकडनं बरंच काही काम माझ्याकडनं होणार आहे आणि मला सेवा पण खूप करावी लागणार आहे ना. म्हणून मग मी काय केलं, सत्यनारायण ना आदल्याच दिवशी करून घेतलं. 7-7:30च्या दरम्यान आदल्या दिवशी सत्यनारायण केलं. कारण जवळजवळ म्हणजे 6:14 का 19 मिनिटांनी पौर्णिमा सुरू झाली होती. म्हणून म्हटलं मग आदल्याच दिवशी करून घेऊ, कारण दुसऱ्या दिवशी खूप धावपळ होते आणि हे माझं दरवर्षीचं आहे की खूप धावपळ होते. म्हटलं मग करून घेऊ, कदाचित तुम्ही पण असं केलं असेल. असो, व्हिडिओला सुरुवात करते. आज खूप सकाळी लवकर उठून मुलांना शाळेत जाण्याच्या आधीच ना मी महाराजांची सेवा करून घेतली. कारण मला नैवेद्य म्हणजे प्रसाद पण करायचा होता आणि मुलांची शाळा असल्यामुळे त्यांचे टिफिन वगैरे. सकाळी उठून पटकन उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि लगेच सेवेला लागली. पण त्याच्या आधी ना जी काही सत्यनारायणाची पूजा केली होती ना, त्याची उत्तर पूजा करून घेतली आणि मग सेवा करू म्हटलं. आता सेवा करण्याच्या आधी जे काही महाराजांचे मंत्र तुम्हाला मी सांगितले होते, सुरुवातीला स्वामी स्तवन पठण केलं, नंतर 16 वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा श्री सुक्तम, 1 वेळा पवमान सुक्तम आणि 1 वेळा रामरक्षा, हे सगळं पठण केलं. तर आता हे मी तुम्हाला सांगते, तर माझ्याकडनं या सेवा घडतातच, महाराज करून घेतात. आणि ह्या सेवा करायला आता काय होतं ना, या सगळ्या सेवा पाठ आहे म्हणून खूप असा काही वेळ लागत नाही. एखादं नवीन असतं ना बघा, एखादं मंत्र स्तोत्र वाचायला आपल्याला वेळ लागतो, तसं मला जास्त वेळ नाही लागला. आणि मुलांची शाळा असल्यामुळे ना लवकर उठून हे काम केलं ना, म्हणजे 90% माझं काम झालं होतं की महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून वगैरे. कारण याला खरंच खूप वेळ लागणार होता. आणि खरं तर गुरुपौर्णिमा, काय बोलू महाराजांबद्दल, शब्दही कमी आहे. खरं तर हा म्हणजे जन्म भेटला आणि महाराजांची सेवा करायला लाभली ना, हे आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख आहे. याच्या पलीकडे कुठलं सुख महत्त्वाचं नाही आहे. कारण ते कुठलं एक सुख आहे ना, हे क्षणिक असतं. पण महाराजांची सेवा आहे ना, खूप मोठं भाग्य आहे. म्हणजे आपलंसुद्धा, माझंही तुमचंही, की मी जरी निमित्त मात्र असली ना, करता करविता महाराज आहे. आपल्या सगळ्यांचे गुरु एकच आहे, महाराज. त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाच आपण गुरु म्हणू शकत नाही, मग ते कुठल्याही पदावर असलं तरी पण. कारण काय होतं ना, आयुष्यात दुःख आले ना, त्यांना सांगतो आपण, त्यांच्याशी बोलतो, त्यांना रागवतो, चिडतो, लई काही काही बोलतो. पण खरं तर मार्ग दाखवणारे तेच असतात आणि तेच एकमेव आहे की जे आपलं दुःख ऐकता आणि आपल्याला मार्ग दाखवता. नाहीतर बाकीचे लोक काय हो, आपल्याकडनं ऐकून घेता आणि 4 ठिकाणी जाऊन आपलाच प्रचार करत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील असेच लोक असतील. असो, म्हणून सांगते ना की नामजप, महाराजांच्या सेवेत आल्यावर ना हे खूप मोठं सुख मिळतं आपल्याला. की काही पण असलं ना की आपण त्यांच्यासोबत बोलू शकतो, आपले दुःख शेअर करू शकतो, आपला आनंदही व्यक्त करू शकतो आपण त्यांच्यासोबत. मी ना खूप छान ममता ताईंकडनं ना 2 वस्त्र महाराजांसाठी मागवले होते गुरुपौर्णिमेसाठी. इतके भारी वस्त्र आले ना, कारण मी फक्त ते पार्सल ओपन करून ठेवलं होतं. पण जेव्हा ते मी ओपन केलं ना, हा पांढरा ड्रेस मला इतका आवडला, इतका आवडला ना, म्हणजे मी जेव्हा महाराजांना ते वस्त्र घातलं ना, मलाच एवढं भारी वाटत होतं ना, की खूप सुंदर त्यांनी तो मला बनवून दिला. थोडासा वेळेवर आला, म्हणजे 1-2 दिवस आधीच आला तो. आणि मी पण खूप लेटच ऑर्डर दिली होती त्यांना म्हणा, पण त्यांनी तो दिला. तुम्हाला पण हवा असेल, नाही ते नंबर मी फ्लॅश करते. कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, मी विकत आणला आहे, माझ्या पैशाने घेतला आहे. पण खूप छान आणि अगदी स्वस्त आहे बरं का, खूप काही महाग नाही आहे. तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर इथे नंबर फ्लॅश होतो आहे, तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. खूप छान वस्त्र मला भेटले आणि ते पाहून ना मला एवढं भारी वाटत होतं. आणि त्याच्याचबरोबर ना आज महाराजांना आहे ना चंदनाचा टिळा मी लावला. रोज केशरयुक्त अष्टगंध असतो, पण गुरुवारी ना हा चंदनाचा टिळा खूप सुंदर आहे. हे चंदन जेव्हा महाराजांना आपण लावतो ना, तेव्हा इतका सुगंध दरवळतो ना, खूप सुंदर आहे. तुम्हाला हवं असेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्यांचा नंबरही देते. तर या पद्धतीने महाराजांना वस्त्र परिधान करून झाले. खूप छान, म्हणजे मला ना ते बघतच राहावं वाटत होतं. पण मग नंतर मला हे जाणवलं की चला आपल्याला कामही करायचे आहे. मग महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून ना, जो फोटो आहे ना, हा समोरचा फोटो, तर मला का माहिती, या फोटोमध्ये ना अख्खा ब्रह्मांड व्यापला आहे असं वाटतं. एकदा ना त्या फोटोकडे बघा तुम्ही. खूप मोठा प्रशस्त असा फोटो आहे, म्हणजे खूप छान आहे तो. आणि महाराजांच्या हात, म्हणजे मला नेहमी पण आहे ना सकाळी उठल्या ना या फोटोचं दर्शन मला घडतं. आणि आज ना बऱ्याच वेळा बघा आपण फोटोमध्ये असं बघतो की महाराजांना छानपैकी फोटोला पण डेकोरेशन करता, फोटोला असं चंदनाचे म्हणजे हार वगैरे लावता. तर मला तर एवढं काही जमणार नव्हतं, म्हटलं मग मी असं छोटंसंच केलं आणि महाराजांना छानपैकी हार आणला. आणि आज मला चाफा भेटला, याचा खूप आनंद आहे. जेव्हा
मी सकाळीच सांगितलं होतं की मला चाफा पाहिजे आहे. उठला उठला ते आधी मी चाफा वगैरे घेऊन आली. माझं एक होतंच की गुरुपौर्णिमेला काही नाही तरी चाफा तर मला भेटलाच पाहिजे आणि तो भेटला मला. खरं तर स्वामींना हे काहीच आवडत नाही. त्यांना फक्त आपण आवडतो. पण आपल्याला पण भारी हौस असते की काहीतरी करायची, की ज्यांनी एवढं सगळं दिलं आहे आपल्याला, ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य बदललं आहे, त्यांना पण तर काहीतरी देणं लागतो आपण. आणि योगायोग इतका भारी ना, की काल अक्कलकोटचंही व्हिडिओ कॉलद्वारे दर्शन झालं आणि भावाने सुद्धा सकाळी सकाळी मला दादर मठाचं दर्शन घडवलं, कारण तो पण दादरलाच राहतो. त्याला म्हटलं ऑफिसला जाण्याच्या आधी तू पण दर्शन घे आणि मलाही दर्शन घडव. सगळी सेवा करून झाली आहे, म्हणजे ज्या महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे. आता आपल्याला आरती करायची आहे, पण त्याच्या आधी मी नैवेद्याची तयारी करते. कारण मला 2 मुलं आहेत, तुम्हाला माहिती आहे, त्यांना शाळेत पाठवायचं आहे. मग ते शाळेत गेले की आपण नैवेद्याची तयारी करूया आणि बघा आपण बाकीची जी काही सेवा आहे म्हणजे आरती वगैरे ते करूया. 10:30 वाजेपर्यंत माझं होऊन जाईल, 10:30ची आरती, नाहीतर मग 12ची आरती घेऊया. बघू आता कसं काय होतं त्या पद्धतीने. इथे मसाले भात आणि शिरा हा नैवेद्य महाराजांसाठी आहे आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहे आणि फळं आहे ना ते पण ठेवते. पण म्हटलं आधी ना हा नैवेद्य दाखवून घेऊ, कारण आता ना आपल्याला आरती पण करायची आहे. कारण आरती करून ना बाकीचेही कामं आहे. आज मी गुरुपद पण घेतलं नाही, पण म्हटलं केंद्रात जाऊनच गुरुपद घेऊया. बघू आता कसं काय होतं. स्वामींना तर नैवेद्य दाखवला, पण ना जी केळी आणि ड्रायफ्रूट्स आणले होते ना, तर तो नैवेद्य मी वरती ठेवला आणि तो दाखवून लगेच साईडला घेतला. याचं कारण सांगते, कारण ना माझा मुलगा स्वामी तो काय करतो ना, सगळ्या केळी खातून त्याला कफचा त्रास होतो ना, म्हणून अशा गोष्टी लपूनच कराव्या लागतात मला. नंतर आरतीला सुरुवात केली. आरती करून झाली आणि काय होतं ना, सुरुवातीला गणपती बाप्पा, नंतर दत्त महाराज, महाराज, आणि महाराजांची आरती झाल्यावर परत पंचप्राणही आतुर झाले. ही पण आरती घेतली. नंतर मग गायत्री मातेची आरती घेतली. अशा सगळ्या आरत्या माझ्या करून झाल्या. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर सर्वात आधी गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमेची पूजा माझी करून झाली. आता आहे सेवा. सेवा जास्त महत्त्वाची आहे आणि काही नाही, खूप साधी मांडणी होती, साधी पूजा माझ्याकडनं महाराजांनी करून घेतली. केंद्रातही जायचं आहे आणि आजचा दिवस सगळ्यांसाठी खूप जास्त म्हणतो ना की संपूर्ण दिवस संपेल तरी आपली सेवा आणि आपली कामं संपणार नाही, असं काही आहे. तर महाराजांना मसाले भात आणि शिऱ्याचा नैवेद्य केला. आपलं आता सेवा बाकी आहे, पण अगेन आपण संसारिक माणूस आहोत, एका बैठकीत सगळेच कामं होतील आपले असं नाही आहे. तर आता बाकीची कामं करून घेऊ. पण आता स्वामीचरित्र सारामृत अजून मला गुरुपद घ्यायचं आहे. पण मागच्या वर्षी पण ना गुरुपद घरातच घेतलं होतं. या मुलांमुळे ना बाहेर म्हणजे केंद्रात जायला मला जमलं नव्हतं. म्हणजे माझं एक होतं की मला घरात गुरुपद घ्यायचं आहे आणि मग केंद्रात जाऊ आपण. संध्याकाळी मी अगदी रात्री गेली होती. म्हटलं पण आता असं नाही करायचं आहे. मग आता मुलीला सोडवायला जाईल तेव्हाच मग केंद्रात जाईल, गुरुपद घेऊन टाकेल. पण त्याच्या आधी ना स्वामीचरित्र सारामृताची सेवा वगैरे सगळी काही जे आहे ना ते सगळं करायचं आहे. एका ताईंची अशी कमेंट्स होते की ताई तू हे सगळं करते का? तर मैत्रिणींनो, लवकर उठलं ना तर सगळं होतं. मी कदाचित महाराज मी तुम्हाला जेवढं सांगते ना त्याचे कितीतरी पट महाराज माझ्याकडनं कुठलं ना कुठल्या रूपात येऊन करून घेता. माणूस थकतो, खूप कामं असतात, सगळं आहे, पण ते करून झाल्यावरचा जो आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे. तर मला एक सांगायचं आहे की कदाचित मी तुम्हाला 10% दाखवते किंवा सांगते, कारण असं मला कधी कधी वाटतं की काही काही सेवा माझ्यासाठीच असाव्या, म्हणजे असं की नको काय त्याचा गाजावाजा नाही. पण आज जे काही करणार आहे ना ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता ही काही जी आरती वगैरे झाली, बाकीचं जी काही फुलं पानं जी काही आहे ते सगळं जागेवर ठेवते आणि थोड्या वेळात मग आपण आता बाकीची सेवा करूया. फायनली माझ्या मुलाला झोपी लावून मी सेवा करायला लागले, कारण तोच 1-2 तास असतो ना की तेव्हा माझ्या सगळ्या सेवा किंवा जे काही आहे संकल्पयुक्त वगैरे ते करून घेऊ. आता आहे ना माझं 21 पारायण आधीच झालं होतं, कारण काही दिवसात ना मी एका दिवसात 2 पारायण केले होते. पण तरी पण म्हटलं 21च्या 2-3 पारायण जास्त झाले तर काही बिघडत नाही. तर मग मी पारायणाला सुरुवात केली आणि आता तर मला तर वाटतं 90% महिलांचं ना सगळं स्वामीचरित्र सारामृत पाठ झालं असेल. कुठल्या अध्यायामध्ये काय आहे किंवा एखादी ओवी आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा लगेच आपलं क्लिक होतं की याच्यानंतरचं वाक्य काय आहे किंवा नंतर काय आपल्याला वाचायचं आहे. तर सगळ्यांचं ते पाठ झालं असेल. माझंही सगळं स्वामीचरित्र सारामृत पाठ आहे आणि आता वाचायला वेळसुद्धा लागत नाही. पण त्याच्याबरोबर ना 11 माळीसुद्धा मंत्र जप करायचा होता, तो सुद्धा करून घेतला. आणि एक माळ ना दत्त गायत्री मंत्राची होती बघा.
तर ती सुद्धा करून घेतली. आता होतं फक्त गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा. तर माझ्याकडे ना फक्त 14वा अध्याय आहे. 18वा अध्याय मग तो गुरुचरित्र ग्रंथ उघडून करायचा होता. पण जवळजवळ ना 4:45 झाले होते. म्हटलं आता ग्रंथाला हात लावण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून मग मी तो यूट्यूबला लावून दिला आणि तसंच मी तो श्रवण केला. स्वामीचरित्र सारामृत आणि 11 माळी जप झाल्या आहे. आता आपल्याला गुरुचरित्रातला 14वा अध्याय पठण करायचा आहे आणि 18वा अध्याय माझ्याकडे नाही आहे, तर तो मी पठण नाही करणार आहे, तो फक्त ऐकणार आहे मी. आता 14वा अध्याय पठण करते आणि आपल्याला अजून तारक मंत्राचं पण पठण करायचं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी.